धाराशिवच्या कळंब इथल्या महिला हत्याचं प्रकरण मुख्य आरोपी रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्याद याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। देशमुख हत्या प्रकरणामध्ये या महिलेचा वापर केला जाणार होता असाही आरोप आहे। कळंबमधील महिला हत्या प्रकरण, महिलेची हत्या केल्याच्या नंतर आरोपीचं 3 दिवस मृतदेहासोबतच वास्तव्य, पोलिसांच्या सूत्रांची माहिती। काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत मयत महिला टॉर्चर करत होती। आरोपी रामेश्वर भोसलेने पोलिसांना माहिती दिली आहे। हत्येच्या दिवशी महिलेनं रामेश्वरला उठाबशा सुद्धा काढायला सांगितल्या होत्या असा आरोप आहे। कळंब इथल्या महिलेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादामधूनच हत्येच्या संदर्भात आरोपींची कबुली। धाराशिवच्या कळंबमध्ये महिलेच्या हत्येच्या प्रकरणी दोन्ही आरोपींची वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये तपासणी झाली आहे। आरोपींना एलसीबीचं पथक स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देणार आहे। संतोष देशमुखांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता। गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती। विष्णू चाटे आणि सुदर्शन भुले देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन आखत होते। त्या बैठकीमध्ये गोपनीय साक्षीदार उपस्थित होते। धनंजय देशमुख आज केज आणि कळंब पोलिसांची भेट घेणार। कळंब इथल्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं दाखवण्यासाठी कोणत्या महिलेचा वापर केला जाणार होता, या महिलेचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी धनंजय देशमुख हे करणार आहेत। सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणामध्ये व्हिलन ठरवून माझ्या हत्येचा कट, एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। राजस्थानामधून बिश्नोई समाजाची काही लोक थेट मुंबईमध्ये आणण्यात आली। खोक्यानं आपल्याला हरणाचा मांस पुरवल्याचं त्यांना सांगण्यात आलं। हरणाच्या शिकारीवरील आरोपांना उत्तर देताना धसांचा खळबळजनक दावा। खोक्याने मांस पुरवल्याचा दावा सुद्धा धसांनी फेटाळला। सत्तेमधील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती आरोप करतोय म्हणजे गुंडगिरी करणारे लोक सत्तेत आहेत। धसांनी केलेल्या आरोपांवरती विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। धसांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीची वडेट्टीवारांची मागणी। सुरेश धस हे खोक्या भोसलेचे आका आहेत। तृप्ती देसाई यांचा धस यांच्यावरती थेट आरोप। सुरेश धस यांना खोक्या भोसले डबे घेऊन जायचा, ते डबे नेमके कसले होते हे धसांना माहिती आहे, देसाईंची टीका। वाल्मिक कराडला कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा आरोप। मारहाण होईपर्यंत जेल प्रशासन झोपलं होतं का, देसाईंचा सवाल। बीड जिल्हा कारागृहामध्ये मारहाणीच्या घटनेच्या नंतर अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि सवाई यांची नाशिकच्या कारागृहामध्ये रवानगी। काल सकाळी ही मारहाण झाली होती। धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या। अंजली दमानियांचा पीडितांना सोबत घेऊन आरोप। एकाची 20 कोटींची जमीन होती, त्याचा 8 लाखांमध्ये व्यवहार झाला, दमानियांचा आरोप। पीडितांना बावनकुळेंकडे पाठवणार दमानियांची माहिती। धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये आर्थिक संबंध काय, आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची दमानियांची मागणी। देशमुख कुटुंबीय दुःखात असल्यामुळे मस्साजोगच्या मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली नाही। धनंजय देशमुखांची गळाभेट घेऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलंय। अजित पवार उद्या बीडच्या दौऱ्यावर, पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यामधील विकास कामं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतील। नुकतंच बीड जिल्हा कारागृहामधल्या मारहाणीचं प्रकरण चर्चेत आलेलं असताना अजित पवारांची जिल्ह्यामधल्या अधिकाऱ्यांसोबत होणारी ही बैठक महत्त्वाची आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे। सयाजी शिंदे यांच्याकडून देशमुख यांच्या कुटुंबांचं सांत्वन। मोदींचं अवतार कार्य संपलंय, त्यांना आता पायउतार व्हावं लागेल। राऊतांकडून मोदींच्या निवृत्तीच्या मुद्द्याला हात। वयाची 75 वर्ष पूर्ण झालेल्यांना सत्तेत स्थान नाही, हा नरेंद्र मोदी यांनी केलेला नियम त्यांना लागू नाहीये का, राऊतांचा सवाल। मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, सकाळचा भोंगा नाही। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। कुणाल कामराच्या व्हिडिओवरती जगभरामधून देणग्यांचा वर्षाव, 40 रुपयांपासून ते 37,000पर्यंतच्या देणग्या, अमेरिकन डॉलर्सचं सुद्धा डोनेशन। दरम्यान शिंदेंची खिल्ली उडवणारा व्हिडिओ बनवण्यासाठी कामराने 4 कोटी रुपये घेतल्याचा संजय निरुपम यांचा आरोप। कुणाल कामराचा शो बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना सुद्धा मुंबई पोलिसांचा समन्स। 10 वर्षांपासून कुणाल कामरा तामिळनाडूमध्ये राहत असल्याची त्याच्या कुटुंबियांची माहिती। कामराच्या घरी जाऊन मुंबई पोलिसांनी घेतली माहिती। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। आरोपी स्वतःला पत्रकार सांगतोय, मग विचार इतके घृणास्पद कसे काय, कोरटकरच्या वकिलांचा कोर्टात दावा। पुण्याच्या भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री नवले यांचा मुलगा करण नवलेच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल। मुलाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावरती बलात्कार करून तरुणी गरोदर राहिल्यावरती तिचा गर्भपात केला, हे प्रकरण उघडकीस आलंय।
महाराष्ट्र काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची बुधवारी दिल्लीमध्ये बैठक होते. राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीच्या नंतर दिल्लीमध्ये जिल्हाध्यक्षांची पहिलीच बैठक आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा लोकसभेत यावरती प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही. पंचायत राज राज्यमंत्री SP बघेल यांचं उत्तर. मनसे सुरू करणार प्रति महानगरपालिकेचा उपक्रम. महानगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मनसेचा उपक्रम. मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांची माहिती. मराठीचा अपमान करणाऱ्या L&Tच्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चोप दिलाय. मराठी येत नसेल तर शिकायला हवं आणि हे शांतपणे बोलायला हवं, मनसैनिकांची प्रतिक्रिया. ठाण्याच्या नौपाड्यामधल्या SBIच्या बँकेवरती मनसे कार्यकर्त्यांची धडक. बँकेतील सर्व व्यवहार मराठीमध्ये असणं अनिवार्य, मनसेची मागणी. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला मनसैनिकांना दिलेल्या कानमंत्रानंतर मनसैनिक ॲक्शन मोडवर. पुण्यात इंग्रजी वाहतूक नियम पाट्या. वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या पाट्यांमुळे मनसे आक्रमक. पुण्यामधल्या लक्ष्मी रस्त्यावरती लावल्या इंग्रजी पाट्या. मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून बोरिवलीमधल्या स्मशानभूमीसमोर बॅनरबाजी. बॅनरमधून विद्युत दाहिनीचा वापर करण्याचं नागरिकांना आवाहन. ठाण्यामध्ये JCBच्या खाली चिरडून कचरा वेचक महिलेचा मृत्यू झालाय. ठाण्यामधल्या CP तलाव डम्पिंग ग्राउंडवरची घटना आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि महानगरपालिकेमध्ये नोकरीचं आश्वासन. तर डम्पिंग हटवलं गेलं नाही तर पालिका मुख्यालयाच्या समोर कचरा टाकून पेटवणार असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. सैफ अली खानवरच्या हल्ल्याचं प्रकरण. जामीन देण्याची मागणी करत आरोपी शहाजादचा मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज. आपल्याला खोट्या प्रकरणामध्ये गोवल्याचा आरोपी शहाजाद याचा दावा. 4 एप्रिलला सुनावणी. अभिनेता सलमान खानने आपल्या परिवारासोबत ईद साजरी केली आहे. तर हल्ल्याच्या नंतर सलमानची पहिल्यांदा चाहत्यांना झलक. राज्य सरकार लवकरच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या द डायरी ऑफ अ होम मिनिस्टर या पुस्तकावरती बंदी घालण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांचा दावा आहे. सरकारची एप्रिल फूल करणारी आश्वासनं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनांची सरकारनं पूर्तता केलेली नाही. व्हिडिओमधून राज्य सरकारला लक्ष्य करण्यात आलंय. टीकेच्या नंतर जयकुमार गोरेंच्या मुलाकडून स्टंटबाजीचे व्हिडिओ डिलीट. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवरून झालेल्या टीकेच्या नंतर आदित्यराज गोरेनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून स्टंटबाजीचे व्हिडिओ डिलीट केले आहेत. कायदा सुव्यवस्था आहे की नाही हे फडणवीसांनी स्वतःलाच विचारावं. जयकुमार गोरेंच्या मुलाच्या स्टंटबाजीच्या व्हिडिओवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया. राज्यामध्ये दररोज कायद्याची चिरफाड होतीये असाही हल्लाबोल. पठाणवाडीमधल्या नुरानी मशीद अवैध असल्याचा शिवसेनेच्या संजय निरुपम यांचा दावा. तर पठाणवाडीमधील अरसान शेख आणि त्याची आई तेथील मराठी लोकांना त्रास देतात. गणपती दिवाळीसारखे सणही साजरे करू देत नाहीत, निरुपम यांचा आरोप. मथुरा आणि काशीच्या आंदोलनामध्ये स्वयंसेवक भाग घेऊ शकतात, मात्र सगळ्याच मशिदींवरती दावा सांगण्याचे प्रकार नको. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रय होसबाळे यांचं स्पष्टीकरण. सेना भवनामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यामधल्या सर्व उपनेत्यांची बैठक. महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनामधून संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशाने बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं जाईल. ठाकरेंच्या शिवसेनेचं पुणे शहर प्रमुख संजोग वाघेरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीच्या बैठकीला तसंच आमदार अण्णा बनसोडेंच्या स्वागताला हजेरी लावल्यामुळे चर्चा होतीये. भंडाऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिंदेंच्या शिवसेनेत पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. एप्रिल फूलच्या निमित्ताने रोहिणी खडसेंचा सरकारला टोला. मतदारांच्या डोळ्यामध्ये फेकली धूळ. भाऊ भाई दादा म्हणतात एप्रिल फूल अशी टोलेबाजी. खासदार संजय राऊतांच्या टीकेला माजी खासदार सुजय विखे आणि संग्राम जगताप यांचं उत्तर. वेड्या लोकांना सगळे वेडेच दिसतात. जेव्हापासून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले तेव्हापासून सर्वांचे विचार बदलले. विखेंचं प्रत्युत्तर. सुजय विखेंना राज्यसभेवरती पाठवणार. ते राज्यामध्ये येऊ नयेत अशी आमची इच्छा, कारण ते राज्यामध्ये आले तर आमचं मंत्रिपद अडचणीत येऊ शकतं. आमदार शिवाजी कर्डिले यांची बिश्कील टोलेबाजी. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही बैठक होईल. अधिवेशन संपल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे.
महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे. आज आरबीआयला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये आरबीआयचा विशेष कार्यक्रम. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहतील. नाशिकच्या मोदी मैदानाचं नामांतर करण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. मैदानाला साधूग्राम असं नाव द्या, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी. जेजुरीमध्ये उधळण्यात येणाऱ्या भंडाऱ्यामध्ये भेसळ. जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त शिवराज जगडे यांचा दावा. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिलं निवेदन. भेसळ थांबवण्यासाठी कारवाई करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.